बातमी आपण पाहूया। पुण्यामध्ये एफसी रोडवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने ही कारवाई केली आहे। पुण्यात एफसी रोडवर अतिक्रमणावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली। थेट पुण्यामध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, पुण्यामध्ये अतिक्रमणावर आता कारवाई जोरात सुरू आहे। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी बार त्याचबरोबर ड्रग्सचे प्रकरण जे आहे ते समोर आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवरती हातोडा जो आहे तो महापालिकेकडून चालवण्यात येत होता। मात्र आज अचानक आपण पाहतोय की महानगरपालिकेकडून ही अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि फर्ग्युसन रस्त्यावरती आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण मधली जी दुकानं आहेत ती हटवली जात आहेत, त्याचबरोबर जे बांधकाम आहे ते सुद्धा या ठिकाणी पाडण्यात येते। आपण पाहतोय की महानगरपालिकेचे 2 JCB जे आहेत ते फर्ग्युसन रस्त्यावरती दाखल झालेले। आपण पाहतोय की अनधिकृत बांधकामं जे आहे ते त्यांचं सुद्धा साहित्य जे आहे ते जप्त करण्यात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेला आहे। हे सगळं साहित्य जे आहे महानगरपालिकेकडून जप्त करण्यात येते। अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती महानगरपालिकेकडून जोरदार पद्धतीने सुरू आहे। आज अचानक पद्धतीने महानगरपालिकेची ही टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि फर्ग्युसन रस्त्यावरती जी मोठी दुकानं आहेत जे अतिक्रमणमध्ये खरं तर चालवली जातात, रस्त्याच्या फुटपाथवरती असतील, आपण पाहतोय की सगळं साहित्य जे आहे जप्त केलं जातं। अशा पद्धतीने आपण पाहतोय की दुकानांमधलं सगळं साहित्य जे आहे ते पाडण्यात येतंय। दुकानदारांची धडपड आहे की साहित्य जे आहे ते वाचवावं, मात्र आपण पाहतोय की साहित्य सुद्धा या ठिकाणी